LICच्या विमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला मिळतील 7,000 रुपये। हाय हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत। परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ही योजना केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली आहे। या योजनेमुळे लाडक्या बहिणींना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे। तसेच महिलांना महिन्याला 7,000 रुपये मिळू शकतात अशी ही योजना आहे। ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली आहे। चला तर मग सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया विमा सखी योजना म्हणजे नेमके काय। विमा सखी योजना नेमकी काय आहे? विमा सखी योजना ही LICची खास योजना आहे। या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्षासाठी स्टायपेंड मिळणार आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकूण 3 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। या कालावधीमध्ये महिलांना LIC एजंट म्हणून काम करता येणार आहे। तसेच ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे अशा महिलांना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येणार आहे। सदर योजनेच्या अटी: या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी 17 व जास्तीत जास्त 70 वर्ष असणे गरजेचे आहे। या योजनेच्या माध्यमातून 3 वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल व त्यानंतर त्या महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे। सदर योजनेत किती पैसे दिले जातील? विमा सखी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांची निवड झालेली आहे त्या महिलांना 3 वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान 2 लाखाहून अधिक मानधन मिळणार आहे। त्यापैकी पहिल्या वर्षी प्रति महिना 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6,000 रुपये व तिसऱ्या वर्षी प्रति महिना 5,000 रुपये दिले जाणार आहेत। यात कमिशन किंवा बोनसचा समावेश नाही। जे कमिशन किंवा बोनसच्या स्वरूपात पैसे मिळतील ते वेगळेच असतील। दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी 6,000 व 5,000 मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे। पहिल्या वर्षीमध्ये ज्या पॉलिसी काढल्या आहेत त्यातील 65% पॉलिसी दुसऱ्या वर्षीही सुरू असल्या पाहिजेत। उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेने वर्षभरात 100 पॉलिसी विकल्या तर त्यापैकी 65 पॉलिसी या पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत सुरू राहायला हव्यात। म्हणजेच याचा अर्थ असा की महिलांना केवळ पॉलिसी विकायच्या नाही तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे। सदर योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात? ज्या महिला LIC कर्मचारी नाहीत व त्यांच्या नात्यातही कोणी LIC कर्मचारी नाही अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। सदर योजनेचे नियम: या योजनेच्या माध्यमातून 3 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर संबंधित महिला LIC एजंट म्हणून नियुक्त होणार आहे। परंतु ती महिला LICची नियमित कर्मचारी नसेल। तसेच नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ या एजंटला मिळणार नाहीत। ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होणार आहे त्या महिलांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे। सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, 10वी उत्तीर्ण, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो। सदर योजनेची अर्ज प्रक्रिया: सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर LICच्या या अधिकृत लिंकवरती क्लिक करायचे आहे। ती लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी क्लिक हिअर फॉर विमा सखी यावरती क्लिक करावे। त्यानंतर त्या ठिकाणी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID, पत्ता इत्यादी सर्व डिटेल्स भरावेत। जर तुम्ही LICचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधित असाल तर त्यांची देखील येथे माहिती द्यावी। त्यानंतर शेवटी कॅप्चा भरून सबमिट बटनावरती क्लिक करावे। LIC विमा सखी योजना ही विशेषतः ग्रामीण महिलांना स्वतंत्र व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी सक्षम करणारी आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना विमा एजंट होण्यासाठी 3 वर्षांच्या स्टायपेंडसह प्रशिक्षण दिले जाते। यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच ग्रामीण भागात विम्याची उपलब्धता सुधारण्यास मदत मिळणार आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।